पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतील कथित हलगर्जी कारभारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतात। विशेषतः संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, दिव्यांग लाभार्थी तसेच शेतकरी ग्राहकांनी पासबुकमध्ये नियमित नोंदी एंट्री करून दिल्या जात नसल्याची गंभीर तक्रार केली आहे। ग्राहकांच्या म्हणण्यानुसार बँकेतून पैसे काढल्यानंतर किंवा जमा केल्यानंतर अनेकदा पासबुकवर व्यवहाराची नोंदी केली जात नाही। त्यामुळे विशेषतः वृद्ध, निराधार आणि दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात किती रक्कम शिल्लक आहे किंवा किती व्यवहार झाले आहेत याची माहिती मिळतच नाही। अनेक ग्राहकांनी वारंवार विनंती करूनही कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप केला आहे। काही ग्राहकांची पासबुक तपासली असता अनेक पासबुकमध्ये 2023, 24 किंवा त्यानंतरच्या व्यवहाराची नोंदी अद्ययावत नसल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे। दरम्यान ग्राहकांनी अनेक आर्थिक व्यवहार केल्याचे सांगितले असले तरी त्यांची नोंदी पासबुकमध्ये दिसत नसल्याचे संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे। या संदर्भात शाखा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यांनी पासबुक आणल्यास एंट्री करून देऊ असे सांगितले, मात्र माध्यमांची अधिकृत प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार देत वरिष्ठांची परवानगी नसल्याचे सांगितले। ग्राहकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित शाखेतील कामकाज सुधारावे, ग्राहकांना सन्मानाची वागणूक मिळावी आणि सर्व व्यवहारांची नियमित नोंद पासबुकमध्ये करण्यात यावी अशी मागणी केली आहे। जर जाणून बुजून ग्राहकांना पासबुक नोंदीपासून वंचित ठेवले जात असेल तर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे। या प्रकरणाकडे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वरिष्ठ प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन वस्तुस्थितीची चौकशी करावी, अन्यथा ग्राहकांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नकारता येत नाही अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली। वृत्तातील आरोप हे संबंधित ग्राहकांनी केलेल्या तक्रारीवर आधारित असून त्याबद्दल अधिकृत पुष्टी झालेली दिसून येत नाही। प्रतिनिधी फिरोज पठाण, पूर्णा तालुका, गाव ताडकळस, शाखा ताडकळीच आहे। आम्हाला बँक 94% अपंग आहे। माझी परिस्थिती बेकार असल्यामुळं कमीत कमी जसं मी बँकेचं पासबुक काढलं तशा त्याच्यावर इंटरेस्ट सुद्धा नाही त्यांच्या मला दिलेल्या। कधी 2 लाख टाकलेले इथं फिक्स केले, पुन्हा खात्यावर घेतले, त्यानं कधी एंट्री मारून दिली नाही न त्याच्यावर पैसे किती यायचं काय आम्हाला माहित नाही। विचारायला गेलं ते काय म्हणतात की पेंटिंग मध्ये पडले, तर पेंटिंग मध्ये कुठे पडले आम्हाला कळायला तर पाहिजे ना सर। देत नाही हा ना, आता आम्हाला वेळ नाही म्हणता आमच्या देणं होत नाही। हा एंट्री म्हणजे कारण वर्ष झालं पहिले बी पण नाही। हा ते पहिले पैसे जमा किती काय ते पेंटिंग मध्ये पडले म्हणतात, पण कशाबद्दल पडले हे आम्हाला काही माहिती नाही। त्याने सांगावं आम्हाला आमच्या खात्यावर जमा किती शिल्लक किती येते। राधाबाई हाय हा, पाड्यापासून पैसे भेटले नाही। दारकाबाई कुरकळस सलगरे ताडना पैसेच नाहीत पाड्यापासून। 1,500 देतात। हा हा आता बँकेत पैशासाठी आले म्हणजे पगार पडली नाही आणि पहिले राहिलेले दिले आम्हाला। म्हणजे पहिले मला काय कळाले बघा की आम्ही म्हणलं ना आम्हाला काय कळाले काय कळना। भागुबाई रामराव कुरकळस पैसे भेटणार, पैसेच पडणार झाले। बँकेत किती पैसे जमा आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना, आता ह्या पासबुक ते सांगत नाही तितके हे त्यांचे मागितल्यावर काय म्हणतात? एंट्री द्यायची ना झाली तर भरलं तरी दिलं नाही। तुमच्या पडच ना महिन्यात पडली होती मी, पुस महिन्यात शिवरात्रीच्या महिन्यात उचलली होती। पुस महिन्यापासून सुशेला स्वामी कुरकळस, सुशेलाबाई स्वामी कुरकळस कशाला आले बँकेला? पगारला काय झालंय? भेटली भाड्यापासून नव्हती, आता भेटली 2,500। बाकी किती पैसे जमा आहे? 1,000 रुपये ह्याला खात्याला। नोंद घेतली काय डायरीवर? नाही काय आपल्याला कळणार काहीच म्हणले नाही। घर लागेल पुसते नाही ती कशी देणार पगार दिल्यावर काय मला तर काय कळाले।